तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अहोंनी ऑफिसला जाताना हे 2 गुलाब आणून दिले होते. बोले एक तुला ठेव आणि एक स्वरूपला स्कूलमध्ये जाताना दे. तर एक देवापुढे ठेवलं मी आणि स्वरूपला स्कूलमध्ये टीचरांना द्यायला दिलं होतं. तर बघा आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्कूलमध्ये छान अशी सजावट केली होती आणि त्यानंतर त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि इथे घर थोडंसं आवरलं आणि इथे आहे ना आठवड्यातनं हा पदार्थ आमच्याकडे हमखास बनतो, ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी. कोणाचा उपवास असो किंवा नसो, पण स्वरूपसाठी मात्र ही बनतेच. तर तो स्कूलमध्ये गेला आहे तर तोपर्यंत मी इथे ना छान मस्तपैकी गरमागरम खिचडी बनवून घेतली होती. आता मी इथे खिचडी करते तर शिशा आहे ना इथे सगळं स्वरूपचे जे काही खेळणी किंवा पेन्सिल वगैरे इरेजर होतं ते काढलं होतं आणि तिला मी फक्त एवढंच म्हटलं की शिशा दादा येणार आहे आता आणि दादा आला की तुला बघ फटके देईल, एवढं फक्त बोलल्यावर तिने व्यवस्थित आवरून ड्रॉवरमध्ये ठेवलं. खरं तर मी खिचडी बनवत होते आणि नंतर माझं लक्षात गेलं की तिने सगळं व्यवस्थित आवरलं आणि बुक्स घेऊन स्टडी करत होती. खिचडी रेडी झाली होती तर आम्ही दोघींनी खाल्ली आणि त्यानंतर लगेचच वेळ झाली होती दादाला आणायची. दादाला आणल्यानंतर आहे ना एवढे खुश होतात ना. खरं तर 3 तासाचा फक्त स्कूलचा टायमिंग आहे, पण त्यानंतर बघा दोघं एकमेकांना भेटून एवढे खुश होतात. तर ते स्वरूपचं ना घरी आल्याला पहिलं शोधणं असतं की मम्माने आज काय बनवलं. तुमच्या घरी देखील असंच आहे का? मुलं स्कूलमधून आल्यावर ते पहिलं शोधतात की आज काय आहे. तर फेवरेट खिचडी आहे त्यामुळे खुश झाला, त्याला फ्रेश केलं, छान खेळत होते आणि आज नेमकी टी व्ही चालत नव्हती. तर बघा इथे मुलांनी काय केलं होतं, रेसिंग लावले होते आणि तिथे आहे ना जिराफ जे त्यांची डॉगी वगैरे होते त्यांना तिथे आहे ना बसवलं होतं की तुम्ही बघा म्हणून. त्यानंतर मुलांना खिचडी दिली. असं होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल